माझ्या मते सरकार आणि सरकारमधले काही प्रतिनिधी आणि जरांगेचं कुठतरी ठरलेलं सेटलमेंट होती आणि याच्यात मोठी सेटलमेंट झाल्याचा सुद्धा अंदाज आहे, गुप्त माहिती सुद्धा आहे. कारण की ही खरं तर जरांगेच्या जवळच्या लोकांनी ही याच्यामध्ये किती सेटलमेंट झाली आणि त्यांना वाटा भेटतोय का हे सुद्धा आता बघितलं. आम्हा काल जरांगे पाटलांनी उशिरा त्यांचं उपोषण मागे घेतलं, काय खरं तर हे मराठा समाजाने जरांगेला प्रश्न विचारले पाहिजेत. कारण की काल सकाळी उपोषणाला बसल्याच्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघ जण मसुदा घेऊन आले आणि तोच मसुदा संध्याकाळी आणला. मग सकाळी मनोज जरांगेने तिथं आगपाकड केली, सकाळी आदळापट केली किंवा हे सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, सगळं असं झालं पाहिजे. आणि मग संध्याकाळी तो 1:30 वाजता मसुदा कसा पास झाला, तोच मसुदा पसंत कसा आला आणि 1:30 वाजता मनोज जरांगेकडे यांच्या अगोदर येण्याच्या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे तेथील सरपंच तारक यांच्या घरी कशाला गेले होते, त्यांच्या घरी त्यांचं काय काम होतं, तिथं का त्यांची गुप्त बैठक झाली, हा प्रश्न माझ्यापेक्षा मराठा समाजाने जरांगेला विचारलं पाहिजे. कारण की हा प्रश्न म्हणजे विचारात टाकणार आहे प्रत्येकाला. कारण की कालपर्यंत मी उपोषणच सोडणार नाही, मरेपर्यंत सोडणार नाही, हा माणूस अगदी माझ्या मते 15 घंटे सुद्धा उपोषणाला बसला नाही. म्हणजे दाखवे फक्त माझ्या मते सरकार आणि सरकारमधले काही प्रतिनिधी आणि जरांगेचं कुठतरी ठरलेलं सेटलमेंट होती आणि याच्यात मोठी सेटलमेंट झाल्याचा सुद्धा अंदाज आहे, गुप्त माहिती सुद्धा आहे. कारण की ही खरं तर जरांगेच्या जवळच्या लोकांनी ही याच्यामध्ये किती सेटलमेंट झाली त्यांना वाटा भेटतोय का हे सुद्धा आता बघितलं पाहिजे. कारण की याच्यामध्ये प्रचंड मोठी डील झालेली आहे, हा माझा आरोप आहे आणि याला मला माहिती सुद्धा आहे. कारण की सेटलमेंट आणि डील शिवाय जरांगे उपोषण सोडत नाहीत. जरांगेला मंत्री महोदय भेटल्याच्या नंतर सुरुवातीला नाही म्हटले, मग परवा सकाळी आले, काल सकाळी आले, काल सकाळी नाही म्हटल्याच्या नंतर लोकांना देखत दुपारी पुन्हा सांगितलं, काही लोकांनी सांगितलं 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही. मग 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही तर नंतर दुपारी माझ्यामध्ये 4-5च्या दरम्यान विजय ते काय नावाचा सरपंचाच्या भावकीतला त्यांच्या घरी जाऊन त्याला लघवीला वॉशरूमला गेला. मग हा पाणीच पिला नाही 2 दिवसापूर्वी, उन्हात उपोषणाला बसला, मग याला लघवी कुठून आली, तिथं जाऊन पुन्हा काय केलं, हे सगळ्या चर्चा घडवण्यासाठी सगळं चाललेलं आहे विषय. आणि हैदराबाद गॅजेट स्वतंत्र कुणबी मंत्रालय हे फक्त मुदत देण्यास नकार दिला आणि अचानक 1 महिन्याची मुदत कस काय दिली, अजिबात मुदत देणार नाही म्हणे सकाळी. आणि मग रात्री 1 महिन्याची हैदराबाद गॅजेटियरला असेल, मराठा कुणबी मंत्रालयाला असेल 1 महिन्याची मुदत कशी दिली, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मराठ्यांनी विचारला पाहिजे. कारण की मराठा समाजाला फसवलं जात आहे, मराठा समाजाची विनाकारण बळी जात आहे. त्याच्यात रात्री त्या आंदोलनाला येऊन परत जाताना काही बीडमधील बांधव 1 जणाचा त्याच्यामध्ये जीव गेलाय आणि 2 हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. म्हणजे कुठेतरी समाजाला भावनिक करायचं, समाजाला सोबत नौटंकी करायची आणि आज हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा करून याला त्याला त्याला याला बोलणं सुरू आहे. हेच म्हणजे कुठतरी सगळं ठरवून केलेलं प्लॅन आहे. सरकार आणि जरांगे हे एका नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखा प्रकार सुरू झालाय. सरकारमधले वेळोवेळी प्रतिनिधी येतात आणि कुठतरी जरांगेला दिलं की जरांगेचं सगळं शांत होतं आणि बाकी काही नाही. समाज भावनिक आहे, समाज गर्दी करल या भीतीपोटी राज्य सरकार पाहिजे ते जरांगेला दिलं जातं. परंतु समाजाला काय मिळालंय हे समाजाने विचारलं पाहिजे. समाजाला हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून आता लागू केल्यापासून किती प्रमाणपत्र मिळाले आणि आता किती मिळणार आहेत. आता यासाठी 1 महिना मुदत दिली, 1 महिन्यात जर सरकारने नाही केलं तर जरांगे काय करणार, जरांगे काय करणार, मग पुन्हा उपोषणाला असं बसून पुन्हा खोकेच मिळवणार का, हा प्रश्न समाजाने विचारला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात मराठा समाजाचं वाटोळं आहे आणि ही पैशावली होत आणि याच्या आसपासचे जे लोक आहेत यांचे घर भरण्याचं काम सातत्यानं सुरू आहे.